नमस्कार. ऑलरेडी वर्क असलेला ब्लाऊज पीसला आपल्या मनाप्रमाणे कसं कट करायचं आणि कसं शिवायचं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मी लवकर अपलोड करेन. ब्लाऊज आपला कसा तयार झालाय ते तर तुम्ही बघितलंच असेल. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याला आपण पुढे डीप नेक बनवणार आहोत, मागे बोट नेक. ह्यानंतर तुम्ही पूर्ण हा बंद पण ठेवू शकता, ठीक आहे. पण तुम्ही इथे वेगळा कुठलाही आकार इथे टाकू शकता. आता ही जी प्रिन्सेस लाईन मी बनवतीये, तुम्हाला पहिले पण मी एक डीप नेकवाला प्रिन्सेस लाईन मी शिकवलाय. तर त्याच्या आणि ह्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे, ह्याचा मुंडा खोली शोल्डरमध्ये फरक आहे ह्याच्या आणि त्याच्या. बाकी ऑलमोस्ट सगळं सेमच आहे. त्यानंतर डिझाईन मी बघा इथे अशीच बनवली आहे, इथे डोरी बनवली आहे. पण बरेच जण म्हणतात की आम्हाला असं जरुरी नाही आहे की सगळ्या कस्टमरला हे असं आवडेल. सो तुम्ही असं वरचा कापड काढून डिझाईनवालं खाली लावून हे जे मी एकदम खाली घेतलंय ते तुम्ही मध्ये पण घेऊ शकता. म्हणजे जरुरी नाही आहे की तुम्हाला हे जे ओपनिंग आहे ते खालीच घ्यायचे आणि अशी नॉडच करायचे, तसं काही नाही आहे. जर तुम्हाला जास्त कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की बंद हवंय किंवा जास्त ओपन नकोय, तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. तर ड्राफ्टिंग करूयात आपण. सगळ्यात पहिले मागचा भाग मी सगळे तक्ते प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. आता मागच्या भागामध्ये आपल्याला ओपनिंग नाहीये, त्यामुळे आपण अर्धा इंच वगैरे काही सोडत नाहीये. त्यानंतर जेवढं पण अंगावरचं शोल्डर आहे तुमच्या, त्याच्या निम्म करायचंय, ठीक आहे. त्यात काय अधिक वजा काही करायचं नाहीये. अंगावरचं शोल्डर तसं निम्म करून ठेवायचंय, ठीक आहे. मी 7 इंचावर मार्किंग केली कारण माझं शोल्डर आहे 14. त्यानंतर कंपल्सरी 1 इंच सर्व मापांसाठी उतरवायचंय आणि इथून 2.5 इंचावर मार्किंग करायचंय. लक्षात घ्या, जेव्हा मी सर्व मापांसाठी सांगते तेव्हा कुठल्याही मापाचा भेदभाव नाही आहे इथे. सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच करायचंय ते मार्किंग. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे. जोडल्यानंतर आपल्याला इथून उंचीचं मार्किंग करायचंय. त्यांना उंचीच्या मापामध्ये खूप कन्फ्युजन होतं, त्यांना मी सांगते. तुमची जी पूर्ण उंची आहे, समज माझी पूर्ण उंची आहे 13, तर मी ह्याच्यामध्ये या ब्लाऊजसाठी प्लस 1.5 इंच घेणार आहे पुढच्या भागासाठी. म्हणजे 13 प्लस 1.5 14.5 इथं माझी पूर्ण उंची पुढच्या भागाची असणार आहे. तीच मी मागे पण टाकणार आहे. आता समज एखादी व्यक्ती आहे ज्यांना बिलकुल कप साईज नाहीये आणि त्यांची पूर्ण उंची 13 आहे, तर मग त्यांनी ह्याच्यामध्ये प्लस 1 इंच मिळवलं तरी चालेल किंवा अर्धा इंच मिळवलं तरी चालेल. एखाद्या व्यक्तीला खूप मोठ्या बुबीज आहेत, जास्त कप साईज आहे, तर त्यांनी प्लस 2 किंवा प्लस 2.5 इंच केलं तरी हरकत नाही. जेवढा कप साईज मोठा तेवढा तुमच्या पूर्ण उंचीमध्ये माप मिळवा किंवा मग पुढच्या भागाचं माप घ्या, ठीक आहे. मी एक पुढचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की अंगावर माप तुमचं कसं घेता येईल परफेक्ट एकदम, ठीक आहे. पूर्ण उंची बघा मी इथे 14.5 घेतेय. तर 14.5 मध्ये आपल्याला शिलाई मार्जिन मिळवावं लागतं. तर 1 इंच शिलाई मार्जिनचं घेते मी. 15.5 इंचावर मी मार्किंग करते. जेवढी पण आपली पुढची उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचे आपल्याला सर्व मापांसाठी. जोडूयात आपण हे दोन्ही पॉइंट आणि घेऊया सरळ आडवी रेघ. आता आपल्याला मुंडा खोली टाकायची. मुंडा खोलीचा मी तुम्हाला तक्ता दिलाय, तर तक्त्यानुसार टाका. आता बघा, मागचा जो गळा आहे आपला तो बंद गळा आहे, बोटनेक आहे. त्यामुळे आपल्याला पुढची जी मुंडा खोली आहे ती मागच्या मुंडा खोलीपेक्षा अर्धा इंच कमी असते. आता आपल्याला मुंडा बनवायचा आहे. बघा, जेवढं हे माप आहे त्याच्यामध्ये पहिले ह्याचा मध्य काढूयात आपण. पहिले ह्याचा मध्य काढूया, जे काही तुमचं उतार दिलेलं शोल्डर आहे तिथपासून. त्यानंतर जेवढं तुमचं हे माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच हे माप कमी असणार आहे तुमचं. माझं 7 होतं तिथे म्हटल्यावर हे माप माझं असणार आहे 6.5. सेम माप इथेच असणार आहे 6.5. आता समज तुमचं 9 आहे इथे, तर तुमचं इथं 8.5 असेल, इथे पण 8.5 असेल, ठीक आहे. त्यानंतर ह्याला मी असं तिरप जोडतीये, थोडस खालपर्यंत घेतलंय मी. त्यानंतर इथे क्रॉस मार्किंग तुम्हाला माझ्या मापासाठी मी 1 इंच करतेय. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुमच्या मापासाठी तुम्हाला किती क्रॉस मार्किंग करायचं. आता बघा, मी ह्याला
ह्याला छान असा आकार देतो. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचे चेस्टचं माप. आता इथे आपल्याला अप्पर चेस्ट नाही वापरायची, आपल्याला फुल बस्ट वापरायची. फुल बस्ट माझे आहे 32 म्हणजे संपूर्ण छाती. त्याचा चौथा भाग येतो 8. त्याच्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच आपल्याला लुजिंग द्यायची. मग 8.5 इंचावर मार्किंग करते. बघा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच टाकायचंय तुम्हाला सर्व मापांसाठी. त्यानंतर मी 1.5 इंचाची लुजिंग देतीये, सॉरी मार्जिन देतीये. त्यानंतर माझं कंबर घेराचा चौथा भाग आहे 6.5 इंच. जेवढा तुमच्या कंबर घेराचा चौथा भाग आहे तेवढा टाका, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन द्या. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याचा आकार काढायचा आहे. त्यासाठी पहिले आपल्याला रेडी शोल्डर बघायचे आपल्याला किती आहे. आता ह्याच्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे किती पण ठेवू शकता, पण ते शोल्डर ठेवण्याआधी आपल्याला पुढचा गळा डीप आहे त्यामुळे इथून माप वजा करावं लागतं. 33 छातीपर्यंत 1.5 इंच म्हणजे 28, 29, 30, 31, 32, 33 एवढ्या मापांसाठी इथे 1.5 इंच वजा करायचं. पण 34 पासून पुढच्या सर्व मापांसाठी इकडच्या बाजूने इकडे अर्धा इंच वजा करायचं. बघा मी 1.5 इंच वजा करतेय, बरोबर 1.5 इंच वजा करते. ठीक आहे, तर 1.5 इंच वजा केल्यानंतर ह्याला आणि ह्याला मी असं जोडतीये. आता हे जोडल्यानंतर मी अर्धा इंचावर करतेय मार्किंग. का तर आपली शिलाई कुठून येणार आहे, अर्धा इंचावरून. त्यामुळे इथे अर्धा इंचावर मार्किंग करायला विसरायचं नाहीये. नंतर ही लाईन जी आहे ती मी ऍक्च्युअल मध्ये ओढणार नाहीये, मी आपली डॉट डॉट वाली बनवते जेणेकरून आपल्याला कळेल, तुम्हाला लक्षात राहील. मी नाही कापणार पण तुम्ही कापून टाकाल, त्यामुळे डॉट डॉट वाली बनवा. त्यानंतर इथे रेडी शोल्डर तुम्हाला किती पाहिजे तुमच्या आवडीने. आता मला तर हे शोल्डर पाहिजे 2 इंच तयार. मग 2 इंच तयार पाहिजे तर मला 1 इंच अधिक करून इथे ठेवायचंय. तुम्हाला जेवढं पण पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवा. आता बघा मी 3 इंचावर मार्किंग केलंय, मला हे 3 इंच पाहिजे. ठीक आहे, आता हे जे मायनस केलेलं शोल्डर आहे आणि हे 2.5 इंच वालं मार्किंग आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे. बघा मध्य काढूया आपण त्याचा. आता त्याचा जो मध्य काढला तिथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचंय. माझ्या मापासाठी मी 1.25 इंच टाकतीये. बघा मी प्रत्येकाला तुम्हाला तुमच्या मापासाठी किती टाकायला पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला चार्ट स्क्रीनवर देतीये. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या चार्ट नुसार तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती येतंय ते बघा आणि ऍड करा. बघा मी इथे आडवी रेघ मारली, जास्त लांब नाही गेले. मार्किंग इथे केलेली, मार्किंग तुम्हाला दिसत नसेल मे बी, हा मार्किंग मी इथे केलेली पण इथपर्यंत, कारण बघा शोल्डर इथपर्यंतच आहे आपलं. त्यानंतर मी त्रिकोणी गोळ्या घेतेय आणि छान ह्याला मस्तपैकी मस्त कोन 90 अंशाचा कोन बनवतेय इथे. आता 90 अंशाचा कोन बनवल्यानंतर आपल्याला इथे बोटनेकचा आकार द्यायचा आहे. बघा या पॉइंट पासून आपल्याला आकार द्यायचा आहे. पुढे इकडे या बाजूला वरती तुमचं कितीही कट होत आहे एवढं मॅटर नाही करत. हा कोपरा गेला तरी मॅटर नाही करत. आपल्याला इथून या बाजूला मार्किंग करायचंय आणि तिथूनच आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा. ठीक आहे, समज कुणाला वाटलं की बाबा आम्हाला खूप असं एकदमच हे आकार नकोय तर मग तुम्ही असा आकार पण देऊ शकता. ठीक आहे, एकदम असा वाला आकार, पण मला तसा आकार नकोय, मला बोट सारखाच आकार हवाय, सो म्हणून मी असा आकार दिला. ठीक आहे, तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आता मागचा भाग आपला तयार नाही अजून, कारण आपल्याला इथे मार्जिन कट करायची आहे आणि मागे आपल्याला आकार कसा काढायचा वगैरे ते सगळं नंतर बघूया. पहिले आपण पुढचा भाग कंप्लीट करू, मग आपण ह्याची मार्जिन कट करूया. पुढचा भाग बनवण्यासाठी काही मापा आहेत ती सेम असणार आहेत आपली. ते म्हणजे शोल्डरच्या निम्म, अंगावरच्या शोल्डरच्या निम्म टाकायचे आपल्याला. मागे 7 टाकलं होतं मी, पुढे पण 7. त्यानंतर 1 इंच कंपल्सरी आपल्याला सगळ्यांना उतरवायचं. इथे 1 इंच उतरवल्यानंतर इथून 2.5 इंच कंपल्सरी आपल्याला घ्यायचंय. त्यानंतर ह्या दोन्ही पॉइंट्सला आपल्याला जोडायचंय. त्यानंतर घ्यायची आपल्याला मुंडा खोली. बघा मुंडा खोली जी आहे ती मागच्या भागामध्ये जेवढी पण घेतली होती तुम्ही
त्याच्यापेक्षा अर्धा इंचानी कमी घ्यायची आहे. तर आता माझी मुंडा खोली मागे मी 6.25 आणि 1 रेष घेतली होती, तर त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घेणार आहे मी. चुकीचं मार्किंग केलं होतं मी. लक्षात घ्या, आपली जी मुंडा खोली आहे ती नंतर खाली मुंडा ऍडजस्ट करताना अर्धा इंच अजून उतरणार आहे खाली. त्यानंतर बघा, आपल्याला इथे मुंडा पहिले आपल्याला शोल्डरचं माप पहिले ऍडजस्ट करून गळा वगैरे बनवून घ्यायचा आहे, मग बाकीची मापं टाकायची आहेत आपल्याला. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथून वजा करायचं. आता मागच्या जेवढं वजा केलं तेवढंच नाही वजा करायचं, हा बोटनेक नाहीये. पुढचा गळा जो आहे तो डीप असणार आहे. जरी तुमचा 6 असला 5.5 असला तरी तो डीपच असतो, कारण जो पॅकनेक म्हणतो आपण तो छोटा असतो. सो पॅक म्हणजे 5 नंतर येणाऱ्या गळ्याला आपण डीप नेकच म्हणतो, मग तो 5.5 6 वगैरे असू शकतो. तर आपल्याला पुढचा गळाच्या हिशोबाने आपल्याला इथे शोल्डरचं माप वजा करायचंय. लक्षात घ्या, जर तुमचं 7 पेक्षा गळा छोटा असेल, म्हणजे 6.5 असेल, 6.25 असेल, 6 असेल, 5.5 असेल, तर तुम्हाला इथून याच्यातून फक्त 1 इंच वजा करायचंय. ठीक आहे. पण जर तुमचं 7 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे 6.25 किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला इथे 1.25 इंच वजा करायचंय. तर मी माझ्यासाठी इथे 1.25 इंच वजा करतेय, बरोबर 1.25. तिकडून इकडे मी 1.25 इंच वजा केलं. आता बघा, मोजूयात हे किती आहे. हे 5.6. मग जेवढं आले तेवढंच मला इथे ठेवायचे, 5.6. सरळ उभी रेघ मारायची आहे. त्यानंतर हे जे क्रॉस मार्किंग आहे, 40 छातीपेक्षा कमी माप असेल तेव्हा तुम्हाला 1.25 इंच घ्यायचे. किती? 1.25. पण 40 छातीच्या पुढच्या मापासाठी इथे 1 इंच घ्यायचंय. आता मी 1.25 इंच तिरप घेतलंय. त्यानंतर ह्याचा काढायचा मध्य काढल्यानंतर इथे 1.5 इंच आत यायचंय आपल्याला, फक्त 1.5 इंच, कारण ऑलरेडी आपण इथून खूप आत आलोय. ठीक आहे ना. त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता मुंड्याचा आकार दिल्यानंतर आपल्याला इथे माप वजा करायचंय. बघा, इथून कंपल्सरी आपल्याला 1.5 इंच माप वजा करायचंय, कारण आपला पुढचा डीप नेक आहे. आता हे जे वजा केलेलं माप आहे, बरोबर तुम्हाला इथे आडवी रेघ मारायची. बघा, हे जे माप होतं इथून तिथे मी खाली 1.5 इंच उतरवले सर्व मापांसाठी. पण आपल्याला ह्याच्यावर शोल्डर पट्टी घ्यायची. बघा, हे सगळं माप आपलं वजा झालंय. का? कारण आपला गळा पुढचा डीप आहे. तर आता इथे आपली शोल्डर पट्टी, मागे मी 3 इंच ठेवलं होतं. का? कारण मार्जिन सहित मला 2 पाहिजे म्हणून. मग 2 इंच मला जर रेडी शोल्डर पट्टी हवी असेल तर मी त्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवलंय मागे 3 इंच. तर इथे 3 इंचावर मार्किंग केलंय मी. पण बघा, मागचं शोल्डर असं आहे तिरप, त्यामुळं त्याला आणि ह्याला मॅच करण्यासाठी आपल्याला 1 इंच ह्याला, सॉरी 1 इंच नाही, 1 रेष, छोटी 1 रेष फक्त, म्हणजे पावच्या निम्म ह्याला उतरवायचंय. ठीक आहे. पावपेक्षा पण कमी, म्हणजे 1 रेष. ठीक आहे. आता हे जे आहे ते ऍक्च्युअल शोल्डर पट्टी आपली. ठीक आहे. हे आपलं कट होणार आहे सगळं, हे सगळं कट होणार आहे आपलं. ठीक आहे. इथून आपल्याला कट करायचं. आता बघा, हे किती मिळालंय मला माझ्या हिशोबाने? हे मिळाले मला 2.25. तर आता आपल्याला गळ्याची खोली घ्यायची. पण गळ्याची खोली कुठून मोजायची आपल्याला? हे जे 2.5 इंच मार्किंग केलं होतं आणि हे वजा केलेलं शोल्डर होतं त्याचं आपल्याला निम्म करायचं. ठीक आहे. निम्म करायचंय आणि निम्म केल्यानंतर तिथे मार्किंग करायचे. मार्किंग केली मी मोठी ठळक. आता तिथे टेप पकडून आपल्याला सगळी मापं टाकायची. बघा, आता मला इथून मी सगळे उंचीची मापं टाकतीये. सगळ्यात पहिले मी गळ्याचं माप टाकतीये. मी गळा घेणारे 7.5.
त्यानंतर माझं टक्स पॉईंटचं माप अधिक अर्धा इंच, 9.25 टक्स पॉईंट आहे माझा, 9.15 वर मार्किंग करते. त्यानंतर माझी पूर्ण उंची आहे 14.5, त्यामध्ये 15.5 वर मी एक मार्किंग करते, कारण आपलं शिलाई मार्जिन पण तर द्यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, टेप काढून घेते मी. आता ह्या सगळ्या मार्किंगला आपल्याला जोडायचे. बघा गळ्याचं मार्किंग फार लांब नाही जायचं, कारण गळा आपला इथल्या इथेच आहे, पण हे जे 2 बाकीचे मार्किंग आहेत ते आपल्याला एकदम स्ट्रेट करायचे लांबपर्यंत. झालं. आता आपल्याला गळा तयार करायचा आहे. इथे मला माप मिळालं होतं 3.25 इंच, तर मी इथे पण बरोबर 3.25 इंच घेतेय. बघा तुम्ही इथे एक्स्ट्रा वाढू शकता, जर तुम्हाला कस्टमरनी सांगितलं बाबा मला डीप हवाय गळा तर घ्या, अर्धा इंच, पाव इंच किंवा मग फार फार तर 1.25 इंच घ्या तुम्ही. पण अति डीप होतो गळा याच्यामुळे, कारण जेव्हा आपण हा प्रिन्सेस जोडतो ना, हा टक्स इकडे येतो ना, तर हा गळा खूप पसरतो. मागचं जर तुम्ही प्रिन्सेस लाईन बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल. हा पण भरपूर डीप होणार आहे. बघा इथून अर्धा इंचावरून शिवल्यानंतर हा अजून गळा डीप मिळणार आहे मला, त्यामुळे जेवढी इथे रुंदी तुमच्या हिशोबाने मिळते तेवढी इथे घेत चला. त्यानंतर आता ह्याला मी गोलगोल आकार देते. गळा तयार आहे आपला. त्यानंतर आता आपल्याला टाकायचंय चेस्टचं माप. बघा आपल्याला इथे टक्स घ्यावा लागतो प्रिन्सेस लाईनचा, ठीक आहे, त्याला मायनस करावा लागतो. तर त्याच्यासाठी आपल्याला 1.25 इंच फुल बसच्या मापामध्ये अधिक करायला लागतं. त्यामुळे संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच घ्यायचंय. तर माझ्या संपूर्ण छातीचा चौथा भाग येतोय 8 इंच, 32 आहे माझी छाती. तर 8 मध्ये आपण 1.25 इंच मिळवल्यावर राहतं 8.25. तर मी इथून बरोबर 8.25 इंचावर मार्किंग करते. संपूर्ण छातीचा चौथा भाग अधिक 1.25 इंच, ठीक आहे. त्यानंतर 1.25 इंचाची मी मार्जिन दिली आहे, शिलाई मार्जिन. आता बघा या मापामध्ये तुम्हाला किती मिळवायचे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर माझ्या मापाच्या हिशोबाने मला 2.5 इंच मिळवायचंय. तर बघा 6.5 इंच आहे, त्यामध्ये मी 2.5 मिळवतीये. बघा 7.5, 8.5 आणि 9, 2.5 इंच मिळवल्यावर माझं 9 येते. मग 9 इंचावर मी करतेय मार्किंग. त्यानंतर पुढे मी देतीये शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता या दोन्ही पॉइंट्सला मला जोडायचंय. बघा तुम्ही जर मागच्या भागाला शिलाई मार्जिन 2 इंच दिली असेल तर पुढे पण 2 इंच द्या. जेवढी पण शिलाई तुम्ही पहिले सुरुवात केली तेवढीच तुम्हाला लास्ट पर्यंत कंटिन्यू ठेवायची. आता आपल्याला इथे द्यायचंय छातीचा 10वा भाग. मी तुम्हाला स्क्रीनवर चार्ट देते, तुम्ही त्या हिशोबाने तुमचा 10वा भाग सिलेक्ट करा आणि टाका. बघा हे माप अर्धा इंचानी कमी असतं ह्या मापापेक्षा, म्हणजे हे जेवढं पण माप असेल त्यात मध्ये वजा अर्धा इंच कमी करायचं आणि इथे ठेवायचं. तर मी आता इथे 3.25 टाकलं होतं, तर मी इथे 3.25 टाकतीये, ठीक आहे. आता इथे जेवढं माप तुम्ही ऍड केलं होतं, समज तुम्ही 2.5 ऍड केलंय तर इथे 2.5 वर मार्किंग करायचं. जर तुम्ही 3 केलंय ऍड तर 3 किंवा 4, ठीक आहे. जेवढं तुम्ही मी तुम्हाला तक्त्यामध्ये दिले 4 पर्यंत नाहीये, 2.5, 3 आणि 3.5 हे 3च माप तुम्हाला ऍड करता येतात, ठीक आहे. आता मी 2.5 इंच मार्किंग केलं होतं, ठीक आहे, माझं ऍड केलं होतं. तर मग बघा मी 2.5 ह्या पॉइंटवर ठेवलंय आणि इथे मार्किंग करते. झालं. आता हे दोन्ही पॉइंट जोडायचे आपल्याला. आता इथे आपल्याला द्यायचा आहे छान छान गोल गोल बुबीजचा आकार. आपल्या बुबीज कशा असतात, गोल गोल. असा त्रिकोणी कट दिला तर छान नाही बसणार. चला ह्याचा मध्य काढूया. त्यानंतर ह्या दोघांचं मध्य. त्यानंतर ह्या दोघांचं मध्य. आता इथून अर्धा इंच कंपल्सरी जायचंय आपल्याला सर्व मापांसाठी. इथून 1/2 इंच जायचंय आपल्याला सर्व मापांसाठी आणि इथे काहीच नाही जायचंय. त्यानंतर हे सगळे पॉइंट आपण जोडूया. छोटा स्केलनी जोडते, ठीक आहे. त्यानंतर इथून देऊया असं छान छान गोल गोल आकार. आता आपल्याला इथला टक्स घ्यायचा आहे. लक्षात घ्या इथला टक्स हा नेहमी ह्याच्या निम्मा असतो. तुमचा जर इथला 2.5 असेल तर इथला टक्स तुमचा 1.25 इंचाचा येईल.
तुमचा इथला 3 इंचाचा टक्स असेल तर तुमचा हा टक्स 1.5 इंचाचा येईल. तुमचा हा टक्स 3.5 इंचाचा असेल तर तुमचा हा 1.25-2 इंचाचा येईल. ठीक आहे. आता माझा इथला 2.5 इंचाचा आहे म्हटल्यावर इथला येईल माझा 1.25 इंचाचा. तर जेवढा पण इंचाचा येतोय इथे हुक आपल्या मुंडा खोलीच्या रेषेवर मार्किंग करायचं ठेवायचंय आणि इथे मुंढ्यामध्ये मार्किंग करायचंय आपल्याला. बरोबर 1.25 इंच जिथे येईल तिथे मार्किंग केलं. आता 1.25 इंचाला दुमडायचं आणि त्या मार्किंगच्या वरती हे जे दुमडलेलं आहे ना त्याचं मार्किंग करायचं. ठीक आहे. आता हे मला मिळालं माझं माप. इथे मी जोडणार. आता इथून जिथून आपण अर्धा इंचावरून बाही जोडतो तिथून आपल्याला जेवढं पण तुमचं टक्सचं माप असेल तेवढं टाकायचं. आता माझं 1.25 आहे तर मी इथे बरोबर 1.25 इंचावर मार्किंग करते. बघा माझं इथं आलं 1.25. तर तुमचं 1.5 असेल तर तुम्ही 1.5 इंचावर मार्किंग करा. आता जिथे पण मार्किंग आलंय माझं ते मी असं जरा लांब ओढते रेष. त्यानंतर आपल्याला जेवढी ही रेष आहे तेवढीच ती रेष बनवायची आहे. तर मग आपल्याला मोजायचं किती आलं हे 5.25. मग आता ती पण रेघ मला बरोबर 5.25 पर्यंत घ्यायची. बघा आली 5.25. आता हा जो टक्स आहे तो मोजायचा आहे. किती आला 5.25. सेम मला इथला पण टक्स 5.25 घ्यायचा आहे. बघा मी मोजतीये. ठीक आहे. आता हे किती आलं माझं बरोबर अर्धा इंच. आता हे जेवढं माझं इथे आलंय तेवढं मला इथे सेम उतरवायचं आहे. सर्व मापांसाठी तुमचं जर इथे पाऊण आलं असेल तर तुम्ही पाऊण उतरवायचं. अर्धा आणि 1 रेष आलं असेल तर अर्धा आणि 1 रेष उतरवायचं. बघा मी समान हे ठेवलंय त्रिकोणी गुण्या. बघा ह्या रेषेला असं ठेवलंय. त्यानंतर ह्याला रेघ मारून घेते. तर ही रेघ मला पुढे घ्यायची वाढवून कारण मला ह्याच्यावर द्यायचा आकार मुंढ्याचा. ठीक आहे ना. त्यानंतर ह्यातला सगळ्यात छोटा गोल गोल भाग आहे त्याला मी असं बसवते आणि देऊयात आपण छान छान मुंड्याचा आकार. ठीक आहे. हे आपलं एवढं कट होणार आहे. त्यानंतर हे पण आपलं एवढं कट होणार आहे. आपल्याला हा डार्ट ना मायनस करायचा आहे. त्याला म्हणतात डार्ट मॅनिप्युलेशन टेक्निक. ठीक आहे. म्हणजे तुम्ही डार्ट कट न करता त्याला ऍडजस्ट करता. ठीक आहे. अजून एक डार्ट आपल्याला मायनस करायचा आहे तो म्हणजे इथला डार्ट. तर आता इथला डार्ट किती घ्यायचा तुम्ही. जर तुमची कप साईज छोटी असेल तुमच्या बुबीज छोट्या असतील तर तुम्हाला हे अर्धा आणि एक रेष घ्यायचंय. सॉरी पाव आणि 1 रेष घ्यायचंय. ठीक आहे. पण जर तुम्हाला मोठे कप साईज असेल तर तुम्हाला हा टक्स पूर्ण अर्धा इंच दोन्ही बाजूला घ्यायचंय. ठीक आहे. आता मी बघा पाव आणि 1 रेष आणि पाव आणि 1 रेष दोन्ही बाजूला घेतले. हे पण आपल्याला मायनस करायचंय. त्यानंतर इथून बघा मार्किंग केलेलं अर्धा इंच. इथून अर्धा इंच मार्किंग केलं तर त्याच्या डबल आपल्याला इथून वरती मार्जिन द्यायचं. इथे जमच तुमचं पाऊण आलं तर इथे 1.5 येईल. इथे अर्धा आणि 1 रेष आलं तर त्याच्या डबल इकडे येईल. ठीक आहे ना. बघ जोडतीये मी. बघा हे पण मायनस होईल आपलं. झालं. आता इथून कंपल्सरी सर्वांना फक्त अर्धा इंच वर यायचंय. इथे काही वेगळं नाही करायचं की तुमचं तिथे आलंय म्हणून एवढं जास्त वर. अजिबात नाही. इथे फक्त अर्धा इंच वर या सर्वांनी. हे पण कापायचं आपल्याला. आता बघा आपल्याला ह्याच्यातून डार्ट मायनस करायचे दोन्ही पण. पहिले आपण ते कसे करायचे ते बघूया. मी पहिले हे कट करते आणि कट केल्यानंतर आपण बघूया आपल्याला हे डार्ट कसे मायनस करायचे आणि बुबीजचा आकार आपल्याला कसा द्यायचा आहे ते. त्यानंतर हा टक्स कापायचा आपल्याला. बघा हा टक्स कापल्यानंतर आपल्याला ह्यातली कुठली तरी एक रेष कापायची आहे. चला मी आता ह्यातली खालचीच रेष कापते. नको मी वरची रेष कापते.
आता वरची रेष कापल्यानंतर आपल्याला काय करायचंय, जी रेष कापली आहे ती रेष ह्या खालच्या रेषेवर ठेवायची आपल्याला, बरोबर अशी. म्हणजे हा डार्ट आपण मायनस केलाय. बघा मी ह्याला चिटकवते, तुम्ही फेविकॉल लावा. ठीक आहे ना. मी ह्याला चिकटपट्टी लावते. मी रोज विसरून जाते फेविकॉल आणायचं. मी नेहमी चिकटपट्टी वापरत असल्यामुळे मला फेविकॉलचं एवढं लक्षात नाही राहत आणायचं. ह्याला आपण नंतर नीट कापूया. ठीक आहे ना. मी आत्ताच कापते, नाही तर ते इकडे चिकट तिकडे चिकट होत राहील. बघा आता हे तुम्हाला तिरक दिसतंय आत्ता, म्हणजे हे असं सरळ आलंय आणि हे तिरपं गेलंय. पण जेव्हा तुम्ही हे जे बुबीचा भाग शिवणार आहे ना, त्यावेळेस ते बरोबर छान सरळ होतं. म्हणजे जेव्हा हे तुम्ही शिवाल ना, बघा दिसतंय, तेव्हा ही रेष बरोबर सरळ होईल. आता सेम आपल्याला हा डार्ट पण तसंच मायनस करायचा आहे. मी खालची रेख कापतीये. खालची रेख कापल्यानंतर वरच्या रेषेवर मी ते ठेवतीये, बरोबर मॅच. आणि आपल्याला ह्याला पण चिटकवायचं. इथे झालं. आता बघा हा जो मुंडा आहे आपला बरोबर असा, तो आपण छान कट करून घेऊया. अखंड झालाय आपला मुंडा. आता बघा आपल्याला इथे प्रिन्सेसचा आकार द्यायचा. तर प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचंय, हा जो भाग आहे ह्या भागाचा आपल्याला मध्य काढायचा. बघा ही जी रेष आहे, तुम्हाला मी ही रेष डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार की तुम्हाला कुठे कापायचंय. बघा ही रेघ आहे आपली, ज्या रेषेवर आपण वरती करून चिटकवलं होतं त्या रेषेचा घ्यायचा आपल्याला मध्य. मध्य घेतला. त्यानंतर पाव इंच वरती जायचे सर्व मापांसाठी. पाव इंच वरती जातीये. त्यानंतर या रेषेच्या अर्धा इंच खाली यायचंय सर्व मापांसाठी. बघा इथे इथे अर्धा इंच खाली आल्यावर इथे येते. त्यानंतर आपल्याला ह्या फ्रेंच कर्वला असं सेट करायचंय की आपल्याला बघा हे दोन्ही तिन्ही मापं जोडायची आहे. तुम्ही बोटनेकच्या ह्याच्यामध्ये बघितलं का किती छान आलाय बुबीचा आकार, किती मस्त बसलाय साईडला. बघितलं ना तुम्ही, बघा किती मस्त आलाय आकार आपला, सुंदर ना. आता ह्याला आपल्याला जोडायचंय. आता ह्याला आपल्याला कट करायचंय. बरोबर शेप जिथून दिलाय त्याच्यावरून मी कट करतेय. बघा आता हा भाग तर आपला तयार आहे, ह्याला बाजूला ठेवूयात आपण. पण बघा आता इथे तर टोक आलंय, हे टोक नकोय आपल्याला. मग काय करायचं, फक्त ह्या टोकाला असं कट करायचं, बस बस. बघा मी केवढंसं कापलंय तुम्हाला दिसत असेल, जास्त नाही कापलं मी. जे विचित्र शेप होता तेवढंच कापलंय. आता हे तुम्हाला वाकडं दिसत असेल, नंतर ते व्यवस्थित होणार आहे. नेक कट करूयात आपण. आता हे दोन्ही भाग तयार आहेत. ह्यातला आपल्याला हा भाग यूज करून मागचा भाग रेडी करायचा आहे. मागचा भाग रेडी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात घ्या, मागचा भाग बंद होता आपला. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला कंपल्सरी 2 रेषा उतरवायच्या, म्हणजे पाव इंच. ठीक आहे, पाव इंच उतरवायचे. मग आता जिथे पण पाव इंच आलंय तिथे आपल्याला ह्याला असं पकडायचं व्यवस्थित. बघा ह्याच्या दोन्ही मार्जिनची रेषा
आणि फिटिंगची रेषा बरोबर समान आली आहे, समान आली आहे. आता मात्र मी ह्याला बरोबर असं मार्किंग करून घेते. त्यानंतर मी इथे पण ह्याला मार्किंग करते, पण ह्याला जरा लांब घेते. झालं, आता ह्याचं काम झालंय, बाजूला ठेवते मी. आता बघा, ह्या मुंड्याला आपल्याला मर्ज करायचं ह्याच्यामध्ये, है ना. बस हे आहे ना आपलं, हे कट होणार आहे. त्यानंतर हे पण कट होणार आहे आपलं. त्यानंतर हे पण कट होईल. ठीक आहे. आता बघा, ह्याचं जे आहे इथे किती माप आहे बघूया पहिले. किती माप आलंय माझं, हे माझं अर्धा आणि 1 रेष आलं. तर मग इथलं जे माप आहे ते मी, तुम्ही ह्या मापामध्ये पाव इंच ऍड करून ठेवू शकता किंवा अर्धा पण ऍड करून ठेवू शकता. मी अर्धा इंच ऍड करून ठेवणार आहे. ठीक आहे. तर माझा अर्धा आणि 1 रेष आलं होतं, म्हणजे मी 1 आणि 1 रेष ठेवते. ह्याला जोडून देते. आता तुमचं कधी कधी काय होतं, आता माझं नेहमी असं नाही येत, माझं कधी कधी असं येतं आणि हा भाग असा येतो, म्हणजे दोन्ही भाग हे असे येतात. ठीक आहे, जसं माप वेगळं वेगळं असेल तसं तुमचं असं येऊ शकतं. सो इट्स कम्प्लिटली फाईन. हे असं वर जातं, मुंडा वर जातो आणि मग नंतर ते सरळ होतं. आता माझं पण बघा तिरकं आलंय, पण बसताना पाठीला हे सरळच बसणार आहे, कारण मुंडा हा वर सरकणार आहे. ठीक आहे, चला ह्याला कट करूयात आपण आता. बघा, आता जो आकार आपण मध्ये देतोय त्या आकाराला आपल्याला कापडावर नाही कापायचं, ते मेन फॅब्रिकवर कसं कट करायचं ते मी तुम्हाला कटिंग करताना दाखवते. म्हणजे ब्लाऊज ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण शिवायचंय ना, त्यावेळेस ते आकारात शिवून मग कापायचं आपल्याला. ठीक आहे. बाहीसाठी मुंडा मोजूया त्याचा. याचा आलाय 7.5 आणि 1 रेष. ठीक आहे. आता मागच्या भागाचा मुंडा मोजलाय मी, पुढच्या भागाचा मुंडा मोजतेय. अर्धा इंचावर मार्किंग करून, कारण बाही आपण अर्धा इंचावरूनच जोडणार आहोत. इथे किती आलंय, 4.5. 4.5 इथे ठेवलं मी, आणि इथे आलंय 7.5ला 1 रेष कमी. ठीक आहे, मग मला असं वाटतं इथली 1 रेष हटवून इथे 7.5च पकडावं.